नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, RT 25% मोफत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झाल्यानंतर काही तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या. त्यावर आता सोल्युशन निघालेलं आहे. आता मी एक गुगल क्रोम ओपन केलेला आहे. गुगल क्रोम मध्ये RT टाईप केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीची एक लिंक येईल. या लिंक वर क्लिक केल्यानंतर RT चं पोर्टल स्टार्ट होईल. यामध्ये सेकंड जी टॅब आहे ऑनलाईन अप्लिकेशन, यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आलेल्या नवीन विंडो मध्ये न्यू रजिस्ट्रेशन वर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जी माहिती आपण भरणार आहोत ती माहिती अत्यंत अचूकपणे भरायची आहे, कारण एकदा ही माहिती भरली की मग त्यामध्ये बदल करता येत नाही आणि बदल करायचा झाला तर आपल्याला तो अर्ज डिलीट करावा लागेल. दुसरी महत्वाची सूचना अशी आहे की आपण चुकीने नावांच्या स्पेलिंग मध्ये हेरफेर करून फॉर्म भरू नका. अशा पद्धतीने जर आपण प्रयत्न केला तर हे बघा, इथे सगळे ऑप्शन दिलेले आहेत. आपला तो फॉर्म डिलीट करण्यात येईल आणि त्यानंतर आपल्याला RT प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहावं लागेल. तर चला आपण एका विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करू. जिल्हा अचूक भरायचा आहे, त्याच्यानंतर आडनाव, फर्स्ट नेम आणि मिडल नेम एंटर करायचा आहे. विद्यार्थी दिव्यांग असेल तर यस, नसेल तर नो. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ अचूक नोंदवायची आहे. कॅप्चा एंटर करायचा आहे आणि जो आपला सध्याचा मोबाईल असेल ज्यावर आपल्याला OTP येणार आहे तो मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. रजिस्टर वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या समोर एक मेसेज येईल ज्यामध्ये आपल्याला एक अप्लिकेशन नंबर मिळेल आणि त्याचबरोबर या अप्लिकेशन नंबरची माहिती आणि पासवर्ड आपल्या मोबाईल वर येईल. तो अप्लिकेशन नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. आलेला पासवर्ड एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर करायचा आहे. लॉग इन वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नवीन एक स्क्रीन येईल. परत इथे आपलं आलेला पासवर्ड एंटर करायचा आहे. नवीन पासवर्ड जो हवा तो इथे आपण एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिट वर क्लिक करायचा आहे. आपला पासवर्ड अपडेट होईल आणि त्यानंतर तो पासवर्ड आपल्या मोबाईल वर परत येईल. परत एकदा आपल्याला अप्लिकेशन नंबर एंटर करायचा आहे आणि जो पासवर्ड आपण तयार केला तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करून कॅप्चा एंटर करून लॉग इन वर क्लिक करायचा आहे. अशा पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पहिली स्क्रीन आलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला अनेक माहिती भरून दिसेल. काही माहिती आपल्याला भरायची आहे. यामध्ये विद्यार्थ्याचं आडनाव, फर्स्ट नेम, मिडल नेम दिलेलं आहे. त्याच्यानंतर आईचं नाव एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर वडिलांचं आडनाव दिलेलं आहे. फर्स्ट नेम आणि मिडल नेम एंटर करायचा आहे. त्यानंतर तो मुलगा आहे की मुलगी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पालकांचा मॅरिटल स्टेटस दिलेला आहे. इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. यातील जे अचूक ऑप्शन आहे ते आपल्याला निवडायचं आहे. यामध्ये चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मी एक जनरल सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर त्याचा जो काही ऍड्रेस असेल तो ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. गावाचं नाव किंवा लोकेशनचं नाव आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर गावाचं नाव आपल्याला एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि ज्या गावाचे आपण रहिवासी आहात किंवा ज्या ठिकाणी आपलं घर आहे ते लोकेशन, ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आणि मग खाली आपण यापूर्वी RT अंतर्गत प्रवेश घेतला काय, तर घेतला असेल तर यस करा, नसेल तर नो करा. पण एकदा यस केलं तर आपला फॉर्म ऍक्सेप्ट होणार नाही. मी नो ठेवतो आहे. सेव्ह वर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला डेटा सेव्ह होईल. आता बघा मित्रांनो, इथे आपल्याला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड टाकायचं आहे. कालपर्यंत काही टेक्निकल अडचणी होत्या, त्या अडचणीमुळे आपल्याला फॉर्म भरता आला नाही. आता ही अडचण सॉल्व्ह झालेली आहे आणि जोपर्यंत आपला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड अचूक होणार नाही तोपर्यंत आपण या RT चा फॉर्म भरू शकत नाही. ती अडचण सॉल्व्ह झालेली आहे. त्याच्यावर सतत फॉलोअप सुरू होता आणि मित्रांनो, एज्युकेट भारतच्या माध्यमातून आपण सर्व मदत करायला मी तयार आहे. आपल्याला कोणतीही अडचण असेल तर आपण तात्काळ मला कमेंट करावं, या व्हिडिओच्या कमेंट मध्ये कमेंट करावं, त्याचं सोल्युशन देण्याचा मी प्रयत्न करेन. तर लोकेशन वर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक मॅप ओपन होईल आणि त्या मॅप मध्ये आपल्याला आपल्या घराचा पत्ता अचूकपणे नोंदवायचा आहे. मित्रांनो, हा पत्ता सुद्धा नोंदवताना खूप काळजी घेण्याची गरज आहे, कारण बरेचदा असं होतं शाळेचं आणि घरचं अंतर कमी असतं परंतु लोकेशन चुकल्यामुळे ते अंतर खूप जास्त वाढतं आणि त्यामुळे आपणाला जी संधी मिळणार होती ऍडमिशनची ती संधी निघून जाते आणि मग वेळ गेल्यानंतर आपल्याकडे काही पर्याय नसतो. या ठिकाणी आपल्याला 5 वेळा आपलं लोकेशन अपडेट करता येतं. मी माझ्या लोकेशन अपडेट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह आणि अपडेट वर क्लिक करतो, ओके वर क्लिक करतो आणि मग परत एकदा आपल्याला सेव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो माहिती सेव्ह होईल. मग आपल्याला अप्लिकेशन वर जायचं आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला ज्या वर्गात प्रवेश घ्यायचा असेल तो वर्ग सिलेक्ट करायचा आहे. जो धर्म असेल तो धर्म
सिलेक्ट करून कॅटेगरी आपली सिलेक्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो विद्यार्थी दिव्यांग असेल तर यस दाखवा, नसेल तर नो दाखवा. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा आधार कार्ड आपल्याकडे आहे काय आणि विद्यार्थ्याचा आधार कार्ड असणे आवश्यक आहे मित्रांनो. जो आधार नंबर असेल तो आधार नंबर एंटर करायचा आहे. पॅन कार्ड एंटर करण्याची आवश्यकता नाही. मोबाईल नंबर आपण ऑलरेडी एंटर केलेला आहे आणि त्याच्यानंतर ईमेल आयडी ची पण गरज नाही. आता मित्रांनो या ठिकाणी दोन पद्धतीचे विद्यार्थी असतात. पहिला विद्यार्थी असतो सामाजिक वंचित आणि दुसरा असतो आर्थिक दुर्बल. सामाजिक वंचित जर असेल तर त्या विद्यार्थ्याला ऍड्रेस प्रूफ द्यावा लागेल, बर्थ सर्टिफिकेट द्यावं लागेल आणि कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. जर विद्यार्थी आर्थिक दुर्बल असेल तर मग मित्रांनो त्याला ऍड्रेस प्रूफ द्यावा लागेल, बर्थ सर्टिफिकेट द्यावी लागेल आणि त्याचबरोबर त्याला इन्कम सर्टिफिकेट जोडावी लागेल. आणि जर दिव्यांग असेल तर दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र जोडावं लागेल आणि इतर ज्या सुविधा आहेत त्या सुविधांचं सर्टिफिकेट आपल्याला द्यावं लागतं. हा विद्यार्थी सामाजिक वंचित प्रवर्गातला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा ऍड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे 3 ऑप्शन मी सिलेक्ट करतो आहे. सेव्ह वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत एकदा ओके वर क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट्स वर जायचं आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे 3 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे पालकाचा आधार, त्याच्यानंतर पालकांचा कास्ट सर्टिफिकेट आणि तिसरं आहे ऍड्रेस प्रूफ. हे 3 डॉक्युमेंट आता आपण अपलोड करूया. तर मित्रांनो इथे आपल्याला 3 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. पालकांचा आधार कार्ड, पालकांचं कास्ट सर्टिफिकेट आणि पालकांचा ऍड्रेस प्रूफ. आता जर मित्रांनो आपल्याला वाटत असेल की आपण भरलेला फॉर्म चुकलेला आहे तर इथे आपण डिलीट ऍप्लिकेशन करून तो फॉर्म डिलीट करू शकता. तर आपण भरलेली माहिती अचूक आहे तर चला इथे क्लिक अँड ड्रॅग वर आपण क्लिक करू. या ठिकाणी आपल्याला पालकांचा आधार कार्ड अपलोड करायचा आहे आणि ओके वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पालकाचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ओपन वर क्लिक करायचं आहे. ऍड्रेस प्रूफ साठी आपण इलेक्ट्रिक मीटरचा घेतलेला आहे फॉर्म तो सिलेक्ट केलेला आहे आणि खाली अपलोड डॉक्युमेंट्स वर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत आणि या सर्व डॉक्युमेंटचा साईज 600 KB पेक्षा जास्त नसावा. त्याच्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला डाउनलोड फाईल दिलेली आहे, हे आपण डाउनलोड करून घेऊ शकतो, पाहू शकतो. परंतु मित्रांनो आता आपलं काम संपलेलं आहे. पुढचा पार्ट आहे स्कूल सिलेक्शन. यावर गेल्यानंतर मित्रांनो इथे बघा आपल्या समोर एक टॅब आलेली आहे विदिन 1 किलोमीटर आणि आता मित्रांनो इथे खरी RTI ची नवीन अडचण निर्माण झालेली आहे. कारण या ठिकाणी आपल्याला फक्त विदिन 1 किलोमीटर ही टॅब उपलब्ध झालेली आहे. यापूर्वी विदिन 1 किलोमीटर स्कूल, 1 to 3 किलोमीटर स्कूल्स आणि मोर दॅन 3 किलोमीटर स्कूल अशा पद्धतीची टॅब होती. पण या सत्रामध्ये ती सुविधा बंद झालेली आहे. आता फक्त जे विद्यार्थी 1 किलोमीटरच्या परिघामध्ये असतील, हवाई अंतरमध्ये असतील अशाच मुलांना या सुविधेचा RTI प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेता येणार आहे आणि ते मित्रांनो मी आपणास दाखवतो आहे. एक पत्र 13 फेब्रुवारी 2026 ला महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे आणि या पत्रामध्ये RTI 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती आणि सुधारित सूचना दिलेली आहे आणि हे पत्र मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपणास वाचण्यासाठी देतो आहे आणि यामध्ये ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणत्या प्रवर्गाचे विद्यार्थी पात्र आहेत हे तर आपणास माहीतच आहे. परंतु मुख्य जी अट आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पालकांना त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणापासून 1 किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळा पोर्टलवर दिसतील. ही आहे मुख्य अडचण आणि याच अडचणीमुळे आता हजारो पालक वंचित राहणार आहेत. कारण अंतर आणि अंतराचा जो निकष होता तो निकष चेंज करण्यात आलेला आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला 10 शाळांची निवड करता येणार आहे आणि त्यामुळे शाळेचं अंतर आणि आपल्या घराचं अंतर हे जे हवाई अंतर आहे ते गुगल मॅपने निर्धारित होणार असल्यामुळे आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक हा फॉर्म भरावा लागेल. जे विद्यार्थी शाळेपासून 1 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर राहत असतील अशा विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार नाही. एक फार मोठा बदल या वर्षी या प्रक्रियेमध्ये पाहायला मिळेल आणि त्यामुळे सर्व पालकांना विनंती आहे की आपण फॉर्म भरताना अचूक पद्धतीने फॉर्म भरा आणि त्यामुळे आपल्या घरापासून शाळेचं जे अंतर आहे ते अंतर 1 किलोमीटरच्या आत जर असेल तरच आपल्याला पुढील सुविधेचा RTI 25% या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेता येईल. सदर विद्यार्थ्याचं जे घर आहे ते घर 1 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर आहे आणि म्हणून हा विद्यार्थी या योजनेमध्ये पात्र होऊ शकत नाही. तर मित्रांनो
मी परत एकदा या प्रोसेसला थोडा समोर नेतो आहे आणि परत एकदा मी चाइल्ड इन्फॉर्मेशन वर आलेलो आहे। या ठिकाणी जो गुगल मॅप आहे त्यावर मी क्लिक करतो आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जो गुगल मॅप येईल तो मॅप आपल्याला अचूक समजून घ्यायचा आहे आणि आपल्या घराचं लोकेशन एक्झॅक्ट बरोबर आहे की नाही याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे, कारण लोकेशन चुकलं तर मित्रांनो आपल्याला या प्रवेश प्रक्रियेचा लाभ मिळणार नाही आणि आपण पात्र असताना सुद्धा या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहाल आणि म्हणून आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे। आता बघा, मिनिमाइज करू, सेव्ह केल्यानंतर तो डेटा सेव्ह होईल। आता आपली ऑलरेडी माहिती भरून झालेली आहे आणि जेव्हा मी स्कूल सिलेक्शन वर जाईन त्यावेळेस विदिन 1 किलोमीटर वर जेव्हा मी क्लिक करेन त्यावेळेस परत एकदा शाळा आलेली नाही। परत एकदा मला माझं लोकेशन अचूक आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, कारण माझ्या घरापासून जर शाळा जवळ असेल तर निश्चितच आपल्याला शाळा सापडणार आहे आणि शाळा मिळणार आहे। आता बघा मित्रांनो, मला एकदा परत आपलं स्वतःचं लोकेशन चेक करून घ्यावं लागेल। आता परत एकदा मी लोकेशन चेंज केलेलं आहे। आता इथे मित्रांनो परत एक माझी सूचना असेल की आपलं घर जर शाळेपासून लांब असेल आणि शाळा जर आपल्या 1 किलोमीटरच्या परिघामध्ये नसेल तर आपण हा फॉर्म भरू नका। फॉर्म भरण्यात काही अर्थ नाही, कारण याची तपासणी होते, व्हेरिफिकेशन होते आणि त्या व्हेरिफिकेशन मध्ये जर आपला हा जो फॉर्म इलिगल सापडला तर आपल्यावर कारवाई सुद्धा प्रस्तावित केली जाऊ शकते आणि त्यामुळे चुकीने आपण कोणताही फॉर्म भरू नये। आता मी विदिन 1 किलोमीटर मध्ये क्लिक केलेलं आहे। आता माझ्या समोर वेगवेगळ्या शाळा आलेल्या आहेत, यामध्ये शाळांची नावं आहेत, त्याचबरोबर शाळांची वॅकन्सी दिलेली आहे आणि त्याचबरोबर किती अंतर आहे ते आपल्याला दिलेलं आहे। ज्या शाळा आपल्याला सिलेक्ट करायच्या असतील त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक करून सेव्ह वर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह वर क्लिक केल्यानंतर ती माहिती सेव्ह होईल आणि त्यानंतर आपल्याला फॉर्म सबमिशन वर जायचं आहे। फॉर्म सबमिशन वर गेल्यानंतर आपण जी काही माहिती भरली ती संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, शाळेचं नाव पाहायला मिळेल आणि या ठिकाणी आपल्याला अंतर पण चेक करायचं आहे, कारण आता 1 किलोमीटर हा एक नवीन निकष आहे। इथे टिक मार्क वर आपल्याला क्लिक करायचं आहे। संपूर्ण इन्फॉर्मेशन एकदा आपल्याला खात्री करून घ्यायची आहे। आताही आपल्या समोर सुविधा आहे, जर आपण भरलेला फॉर्म चुकला असेल तर आपण तो फॉर्म रद्द करू शकता, पण एकदा आपण फॉर्म जर सबमिट केला तर मग आपण रद्द करू शकत नाही, डिलीट करू शकत नाही। तर मित्रांनो मग इथे आपल्याला कन्फर्म ॲप सबमिट वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला फॉर्म सबमिट होईल। सबमिट झाल्यानंतर मित्रांनो परत एकदा फॉर्म सबमिशन वर यायचं आहे आणि इथे खाली जनरेट पीडीएफ असा एक ऑप्शन येईल, त्या ऑप्शनवर क्लिक करून आपण तो फॉर्म प्रिंट करून घेऊ शकता। एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी आरटी प्रवेश प्रक्रियेसाठी आपणा सर्व प्रकारची मदत करायला तयार आहे। माझा अनेक वर्षाचा या बाबतचा अनुभव आहे। आपण या व्हिडिओच्या कमेंट मध्ये आपण कमेंट लिहावं, जेणेकरून आपल्याला सर्व समस्यांचं सोल्युशन प्राप्त होईल। विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा, जेणेकरून आपल्याला सर्व प्रकारची मदत मला करता येईल। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।